नमस्कार, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे मीनाज मॅजिक किचनमध्ये। आज मी भोगीच्या भाजीची रेसिपी घेऊन आले। चला करूया। भाजी करण्यासाठी लागणाऱ्या भाज्या फ्लावर, बटाटा, टोमॅटो, वांग, गाजर, वाटाणे, तुरीचे दाणे, घेवडा, पावटा, पापडी, हरभऱ्याचे दाणे, शेंगदाणे भिजवलेले। एका कढईमध्ये तेल टाकूया। तेल गरम झालेले त्यात आता मोहरी टाकूया आणि जिरं, खडा मसाला टाकूया, तेजपत्ता, दालचिनी, लवंग, वेलची, मिरी। आता बारीक चिरलेला कांदा टाकूया आणि चांगला परतून घेऊया। कढीपत्ता टाकूया, कांदा चांगला परतून घेऊया। कांदा चांगला भाजलेला त्याच्यामध्ये गाजर, बटाटा आणि फ्लावर टाकूया आणि चांगलं परतूया। आता बारीक चिरलेला टोमॅटो टाकूया। टोमॅटो तुम्ही कांदा भाजल्यावरती पण टाकू शकता। आता वांग, वाटाणा, हरभरा, पावटा, पापडी, तुरीचे दाणे सगळे टाकून आता चांगलं मिक्स करून घेऊया। आता भिजवलेले शेंगदाणे टाकूया। आता सगळ्या भाज्या चांगल्या मिक्स करून घेऊया। हळद, धने जिऱ्याची पावडर, लाल मिरची पावडर, होममेड मसाला, चवीनुसार मीठ। आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्या। आता आपण झाकण ठेवूया आणि वाफेवरती भाज्या शिजवून घेऊया। आता झाकण काढूया आणि झाकणातलं गरम पाणी भाज्यांमध्ये टाकून मिक्स करून घेऊया आणि परत झाकण ठेवूया। आता भाजीवरचं झाकण काढूया। बघा, भाजी शिजलेली आहे। ही भाजी जास्त ओव्हरकुक करायची नाहीये। चला आता मसाल्याची तयारी करूया। मसाला भाजण्यासाठी एका पातेल्यामध्ये तेल घेऊया। आता ह्याच्यामध्ये घरी केलेला खोबरं, कांदा, लसूणचा मसाला टाकूया। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही रेडीमेड कांदा लसूणचा मसाला यूज करू शकता। आता ह्याच्यामध्ये होममेड मसाला, लाल मिरची पावडर, धने जिऱ्याची पूड। आता ऑलरेडी आपण मसाला टाकलेला आहे, तर तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्याच्यानुसार मसाला टाका। आता हा भाजलेला मसाला शिजवलेल्या भाज्यांमध्ये टाकूया। आता तुम्हाला जास्त ग्रेव्ही पाहिजे असेल तर तसं तुम्ही गरम पाणी टाका भाजीमध्ये। आता एक उकळी काढून घेऊया। आता उकळी आलेली आहे, गोडा मसाला टाकूया। आता भाजी जरा टेस्ट करा आणि तुमच्या चवीनुसार तिखट आणि मीठ टाका। भाजी उतरायच्या वेळेस गरम मसाला टाका आणि चांगलं मिक्स करून घ्या। आता भोगीची भाजी रेडी झालेली आहे। त्याच्यावरती गार्निशिंगसाठी भाजलेले तीळ आणि कोथिंबीर टाका। भोगीची भाजी रेडी झालेली आहे। गरम गरम बाजरीच्या भाकरीवर तुम्ही खाऊ शकता। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स अँड रिलेटिव्हजवर शेअर करा आणि लाईक बटनवरती क्लिक करा। जर तुम्ही आमचा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।